बोलते प्रगतीची भाषा. सल्ला मसलत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजणे आता. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत. माणूस जन्माला आला की तो आधी सर्वात काही होत असेल तर तो ग्राहक होतो. भारत ही आज जगातील काही मोजक्या मोठ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ आहे. जेवढे ग्राहक जास्त तेवढं त्यांच्या तक्रारी जास्त, आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्याची जबाबदारी आणि व्यासपीठ ही तेवढी सक्षम असावी लागतात. सरकारी पातळीवर महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोग हे काम मोठ्या सक्षमतेने करतो आहे. आज आपल्याकडे या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस.बी. म्हसे हे आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत. एकूण या आयोगाचं काम कसं चालतं, तक्रारींचं निवारण कसं केलं जातं आणि ह्या कामाचा आवाका किती मोठा आहे, याबाबतची चर्चा आपण त्यांच्याशी आज करणार आहोत. सुरुवातीला आपण म्हसे साहेबांच्या कामाचा परिचय आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणारी एक चित्रफित पाहणार आहोत. न्यायमूर्ती एस.बी. म्हसे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष. कायद्याचे प्रकांड पंडित असणाऱ्या न्यायमूर्ती म्हसे यांनी 1971 पासून अहमदनगर येथे वकिली व्यवसायास प्रारंभ केला. अहमदनगर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक, अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती अशा संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. 1988 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांनी प्रॅक्टिस केली. एप्रिल 1996 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ते दाखल झाले. न्यायदानाच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असणारे न्यायमूर्ती म्हसे ऑक्टोबर 2009 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर राज्य शासनानं त्यांची नेमणूक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी केली. ग्राहकांना आपल्या पैशाचा योग्य मोबदला वस्तू तसंच सेवा स्वरूपात मिळावा, त्यांची फसवणूक होऊ नये, तसंच ग्राहकांना वेळेत न्याय मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिलाय. याचबरोबर ग्राहक तक्रार निवारण कार्यात अधिक पारदर्शकता यावी तसंच तक्रार निवारण अधिक गतिशील व्हावं यासाठी म्हसे यांनी विविध उपक्रम अंमलबजावणीवर भर दिला आहे. नमस्कार. नमस्कार. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग जो आहे ही नेमकी काय संकल्पना आहे, ह्या बाबतीतच सुरुवातीला ग्राहकांना आपण समजावून दिलं तर बरं. कसं आहे की 1986 साली हा ग्राहकांच्यासाठी कायदा भारतीय पार्लमेंटने पास केला. तर या कायद्यामध्ये ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं निवारण करण्यासाठी त्रिस्तरीय व्यवस्था करण्यात आली. या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात खालचे जे स्तर आहे, कनिष्ठ स्तर आहे, या कनिष्ठ स्तरावरती जिल्हा मंच याची निर्मिती करण्यात आली. हे जिल्हा मंच निर्मिती करण्याचं जे काम आहे किंवा याच्याबद्दलचं जे नोटिफिकेशन आहे ते काढण्याचे अधिकार हे महाराष्ट्र शासनाला किंवा इतर ठिकाणी त्या राज्य शासनाला आहेत. ह्या जिल्हा मंचाच्या वरती जी राज्य पातळीवरती जी यंत्रणा आहे त्याला आपण राज्य आयोग असं म्हणतो. आणि हे राज्य आयोगाच्या नंतर देश पातळीवरती जे काम करणारी संस्था आहे तिला आपण राष्ट्रीय आयोग असं म्हणतो. तेव्हा अशी त्रिस्तरीय रचना केलेली ही अर्धन्यायिक स्वरूपाची न्यायव्यवस्था या कायद्याने आपल्याला दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये राज्यस्तरावरती काम करण्यासाठी म्हणून हे राज्य आयोग कार्यरत असतं. पण त्याचे 3 स्तरांमध्ये काम होतं, तर
ग्राहकाला जेव्हा पहिल्यांदा ह्या मंचाकडे यावं लागतं तेव्हा कशा पद्धतीने म्हणजे राज्य स्तरावर आहे आणि जिल्हा स्तरावर आहे राज्यात म्हटलं तर हो. तर त्यांनी जिल्हा स्तरावरील मंचाकडे कधी जायचं आणि नंतर राज्य स्तरावरील मंचाकडे कधी यायचं असं काही नाही, याच्यामध्ये म्हणजे कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. तर ज्या तक्रारीमध्ये जो वादविषय आहे तो 20 लाखापेक्षा कमी आहे अशा तक्रारी त्या जिल्हा मंचाकडे जातात. आणि ज्या तक्रारीमध्ये 20 लाखापेक्षा अधिक परंतु 1 कोटीपर्यंत वादविषय आहे अशा तक्रारी सरळ सरळ राज्य आयोगाकडे येतात. आणि 1 कोटीच्या पुढे ज्याच्यामध्ये वादविषय आहेत अशा राष्ट्रीय आयोगाकडे जातात, म्हणजे दाखल करावे लागतात. तेव्हा हे जे ज्याला आपण सरळ अधिकार क्षेत्र म्हणतो, डायरेक्ट ज्युरिस्डिक्शन जे आहे ते या पद्धतीने वादविषयाच्या किमतीवरती किंवा त्याच्या व्हॅल्यूवरती ते ठरवण्यात आलेलं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये विचार करावा लागतो की त्या वादविषयामध्ये असणारा जो सामनेवाला आहे किंवा ज्याला अपोनंट म्हणता येईल हा कोणत्या एरियामध्ये राहतो हेही महत्वाचं आहे. तो ज्या कार्यक्षेत्रामध्ये असेल त्या ठिकाणी कंप्लेंट होऊ शकते. तेव्हा या 2 गोष्टीचा विचार करून म्हणजे त्यामध्ये असलेला वादविषय, सामनेवाल्याची राहण्याची किंवा व्यवसाय करण्याची जागा आणि तिसरं म्हणजे ती कंप्लेंट करण्यासाठी घडलेलं जे कारण असेल ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये कॉज ऑफ ऍक्शन म्हणतो, तर ह्या 3 गोष्टीचा विचार करून त्यांनी कोणत्या ठिकाणी कंप्लेंट दाखल करायची याचा निर्णय करावा लागतो. तो पण साधारणतः ढोबळमानाने जर सांगायचं तर जिल्हा क्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जर घटना घडलेली असेल आणि 20 लाखापेक्षा वादविषय जर कमी असेल तर जिल्ह्याच्या मंचाकडे त्याची तक्रार व्हायला पाहिजे. यापेक्षा जर मोठा वाद असेल म्हणजे तर मग आमच्याकडे येते आणि त्याही पेक्षा मोठा असेल 1 कोटीपेक्षा मोठा तर मग राष्ट्रीय आयोगाकडे जाते. ग्राहकांमध्ये एक संभ्रम असतो की कशा प्रकारच्या तक्रारी ह्या आयोगाकडे करता येतात. तर नेमका कशा प्रकारच्या म्हणजे कुठल्याही प्रकारच्या करता येतात, सेवा आहे त्याच्या उत्पादनाची क्वालिटी असेल किंवा त्यानंतर ज्या दिल्या जाणाऱ्या सेवा असतील तर ह्या कोणत्या प्रकारच्या नेमक्या तक्रारी आपल्याकडे येऊ शकतात? नाही, तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या 2 ढोबळ प्रकार करता येतील. पहिला प्रकार म्हणजे ज्याला आपण वस्तू म्हणतो किंवा गुड्स इंग्रजीमध्ये म्हटलं जातं त्याच्याबद्दलच्या तक्रारी. मग त्याच्यामध्ये त्या वस्तूची क्वालिटी, क्वांटिटी किंवा स्पर्धात्मक किंमत, इम्प्युरिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग त्याला निर्मितीमधले दोष याबद्दलच्या ज्या तक्रारी असतील त्या या मंचामध्ये म्हणजे या कंझ्युमरच्या मंचामध्ये होऊ शकतात. हा एक प्रकार झाला की ज्याच्यामध्ये वस्तूशी संबंध आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे कंप्लेंटचा तो म्हणजे ज्याच्यामध्ये सेवा आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या ग्राहकाने सेवा घेतलेली असेल, सेवा घेण्यासाठी करार केलेला असेल आणि त्या सेवेमध्ये त्रुटी राहिलेल्या असतील किंवा सेवा पूर्ण केली नसेल तर त्या सर्व सेवा याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आता या सेवा कोणत्या असाव्यात किंवा सेवा काय म्हणावी याची सुद्धा व्याख्या कायद्यामध्ये दिलेली आहे. तर त्याच्यात ती जी व्याख्या आहे ती सुद्धा परिपूर्ण अशी नाही, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्झॉस्टिव्ह म्हणू अशा स्वरूपाची नाहीये. कारण एक अर्थ देऊन पुन्हा त्याच्यामध्ये या गोष्टी इन्क्लूड होतील म्हणजे समाविष्ट होतील अशी यादी दिलेली आहे. त्यामुळे ती परिपूर्ण व्याख्या आहे असं कायद्याने म्हणता येत नाही. याचा अर्थ असा आहे की कायद्याच्या त्या व्याख्येमध्ये ज्या काही सेवा दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त सुद्धा सेवा सदरामध्ये येणारी एखादी गोष्ट सेवा जर असेल तर तिचाही अंतर्भाव या कायद्याअंतर्गत होऊ शकतो, इतकी तिची मोठी व्याप्ती आहे. आता या सेवांच्या मध्ये ज्या ढोबळमानाने ज्या सेवा घेतलेल्या आहेत ते बँकिंग घेतलेलं आहे, फायनान्सेस घेतलेले आहेत, त्याच्यानंतर मेडिकल सुविधा घेतलेल्या आहेत किंवा हॉस्पिटल्स ज्या सुविधा देतात त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. बिल्डर्स जे बांधकामं करता आहेत व्यावसायिक तर तो व्यवसायामधल्या ज्या सेवा आहेत
त्याच्यामधल्या त्रुटी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. तेव्हा ज्या सेवा व्यक्तिगत स्वरूपाच्या नाहीत परंतु सेवा सदरामध्ये येतात अशा सर्व प्रकारच्या सेवा या कायद्याअंतर्भूत करून त्याच्यामध्ये जर इम्प्युरिटी आली किंवा म्हणजे कमतरता आली, त्याची जी काही क्वालिटी ठेवायला पाहिजे ती ठेवली नसेल तर मात्र आपण या ठिकाणी त्याच्याबद्दल तक्रार करू शकता आणि त्याचं निवारण करण्याची व्यवस्था आहे. याच्यातला महत्वाचा भाग जो आहे, ह्या 2 ढोबळ सेवा जरी असल्या आणि या याच्याबद्दल जरी विषय असला तरी सुद्धा ग्राहकाची म्हणून जी एक संज्ञा केलेली आहे त्या याच्यामध्ये पार्लमेंटने या गोष्टीची निश्चित स्वरूपात दखल घेतलेली आहे की हे जे मंच किंवा फोरम निर्माण केलेले आहेत हे सामान्य माणसासाठी अधिकाधिक उपलब्ध राहिले पाहिजेत. आणि म्हणूनसाठी जे कमर्शियल व्यवहार आहेत, ज्याला व्यापारी स्वरूपाचे व्यवहार आहेत किंवा बिझनेस स्वरूपाचे व्यवहार आहेत, त्याच्यामध्ये जरी सुद्धा विक्री आणि खरेदी असं झालेलं असेल किंवा सेवा दिली गेली जरी असेल तरी तिचं व्यापारीकरणाचा विचार करता ते याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं नाहीये. म्हणजे उदाहरण जर सांगितलं की आता एखाद्या कंपनीने म्हणजे एखादं ऑफिस आहे, ते बिझनेस ऑफिस आहे आणि बिझनेस ऑफिसर्सने 10 एसीज घेतले, त्याच्यातले काही डिफेक्टिव्ह निघाले, तर ते बिझनेस ऑफिस किंवा ती कंपनी कन्झ्युमर कंप्लेंट करू शकणार नाही, म्हणजे ग्राहकाच्या कोर्टामध्ये तक्रार करू शकणार नाही. कारण त्यांनी घेतलेले जे एसीज आहेत हे त्यांच्या कमर्शियल पर्पजसाठी घेतलेले आहेत, स्वतःच्या उपयोगासाठी जरी फर्मच्या किंवा कंपनीच्या उपयोगासाठी घेतलेले असले तरी त्याचा अल्टिमेट उपयोग हा त्यांच्या स्वतःच्या कन्झम्पशनसाठी जरी असला तरी सुद्धा व्यापारी उद्देश आहे आणि म्हणून ती कंप्लेंट आमच्याकडे होणार नाही. पण तोच एसी, त्याच कंपनीचा एसी एखाद्या वैयक्तिक माणसाने घेतला आणि तोच त्याच्या बेडरूम मध्ये लावला आणि तो डिफेक्टिव्ह झाला तर त्याच्याबद्दलची कंप्लेंट मात्र आमच्याकडे होऊ शकते. म्हणजे गुड्स डिफेक्टिव्ह त्या कंपनी मॅन्युफॅक्चरने जरी गुड्स डिफेक्टिव्ह केलेले असले तरी शेवटी ते वस्तू वापरणारा आणि त्याचं उपभोक्ता कोण आहे त्या उपभोक्त्याच्या हेतूवरती आणि त्याच्या कशासाठी वापरतो त्याच्यावरती सुद्धा आमचं कार्यक्षेत्र अवलंबून राहतं आणि त्याला ग्राहक म्हणायचं का नाही म्हणायचं हे आम्ही ठरवतो. म्हणजे उत्पादन एकच आहे, त्याच्यातला जो डिफेक्ट तुम्ही म्हणताय तो एकच आहे, फक्त वापरणारा जो वर्ग आहे तो बदलला तर त्यांचा फोरम बदलतात. ग्राहक जो नसेल ते व्यावसायिक उद्दिष्टाने जर त्याची खरेदी केली गेली असेल तर तुमच्याकडे येत नाही, ते दुसऱ्या फोरमकडे जाईल. अगदी दुसरं उदाहरण घेऊन सांगायचं झालं की एखादी कंपनी आहे आणि तिची 10 ऑफिसेस ऑलरेडी आहेत आणि म्हणून त्यांनी एक 11व्या ऑफिससाठी जागा प्रेमायसेस बिल्डरकडे बुक केलंय आणि तो बिल्डर त्यांना ताबा देत नाही, तर ती कंप्लेंट आमच्याकडे येणार नाही. कारण त्यांचा उपयोग कमर्शियल पर्पजसाठी आहे, व्यवसायासाठी आहे, त्यामुळे ती आम्ही कंप्लेंट घेणार नाही. पण त्याच्याच ऐवजी एखादा अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट आहे, त्याने कर्ज घेतलेलं आहे, कर्ज घेऊन व्यवसायासाठी एखादी जागा बुक केलेली आहे आणि ती त्याला तो देत नसेल तर ते जरी व्यापारी उपयोगासाठी जागा असली परंतु ती त्याच्या स्वतःच्या चरितार्थासाठी त्याला वापरायची असल्यामुळे आम्ही मात्र ती कंप्लेंट स्वीकारू आणि त्याच्यामध्ये न्याय करू. म्हणजे आणि हे जेव्हा उत्पादन किंवा प्रॉडक्ट म्हणून जी संज्ञा आहे त्याच्यामध्ये आणखीनही काही असे प्रकार आहेत जे ह्या कक्षेमध्ये येत नाही, जसं फ्री मिळालेल्या ज्या गोष्टी असतात त्याच्या विरोधातल्या तक्रारी आपल्याकडे येऊ शकत नाहीत, किंवा सर्व्हिसेसच्या बाबतीत पण असे काही प्रकार आहेत का की जे ह्या कक्षेमध्ये ह्या कायद्याच्या कक्षेमध्ये येत नाहीत? नाही, तसं तर फ्री कोणी मार्केटमध्ये काही देत नाही. कुठल्या तरी वस्तूच्या बरोबर एखादी वस्तू फ्री देण्याची प्रवृत्ती सेल्स प्रमोशनसाठी केली जाते की आमच्या वस्तूचं मार्केट वाढावं, याच्यासाठी तुम्ही 4 साबण घेतले तर आम्ही एक 5वा साबण देऊ, किंवा इतकी पेस्ट घेतली तर आणखी 25 ग्रॅम पेस्ट जादा देऊ वगैरे, अशा प्रकारची प्रलोभनं ग्राहकांना दिलेली असतात. तर यामध्ये सुद्धा या गोष्टीचं परिशीलन करता येऊ शकतं की तुम्हाला जी जादा म्हणून वस्तू दिली जाते किंवा फ्री म्हणून दिलेली वस्तू आहे तिची किंमत ही जी काही वस्तू तुम्ही किमतीसाठी देता, म्हणजे 3 साबण किंवा 4 साबणाच्या किमतीमध्ये सुद्धा जर 5व्या साबणाची किंमत अंतर्भूत झालेली असेल तर हे तुम्हाला दिलेलं प्रलोभन हे बरोबर नाही याचं विश्लेषण होऊ शकतं. पण अशा स्वरूपाच्या तक्रारी जे कायद्यामध्ये तरतूद आहे
पण अद्यापर्यंत अशा स्वरूपाच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीये. पोहोचले नाही. आपण म्हणाल की कायद्याचं स्वरूप हे एक्झॉस्टिव्ह नाहीये, तर त्याच्यामध्ये काही- सर्व्हिस ही डेफिनेशन जी आहे हो. तेवढ्यापुरतं मर्यादित मी ते म्हणालो. बर कायद्यामध्ये म्हणजे हा कायदा जो आहे अत्यंत व्यापक स्वरूपाचा आहे आणि अजूनही 25 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या कायद्याचा जेवढा उपयोग जनतेने करून घ्यायला पाहिजे आहे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला नाही. बरोबर. तर त्याच मुद्द्याकडे मी येते की 1985-86 साली हा कायदा आला आणि 91-92 साली आपल्याकडे जागतिकीकरणाची वारे व्हायला लागले. तर त्यानंतर जागतिकीकरणानंतर ह्या कक्षा म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांमध्ये जागरूकता यायला पाहिजे होती, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी यायला पाहिजे होत्या, तेवढ्या त्या येत आहेत का? किंवा त्यांचं स्वरूप जागतिकीकरणानंतर बदललं का? कारण हे मार्केट इकडचं ओपन झालं, भारताचं मार्केट ओपन झालं, मोठमोठ्या कंपन्या MNCs इकडे आल्या, त्यांची प्रॉडक्ट्स तेवढ्या मोठ्या प्रमाणात आली. तर ते काय ते स्वरूप कसं 92 नंतर कसं झालं? ते म्हणूनही आज मलाही असं वाटतं स्वतःला की जितक्या प्रमाणामध्ये आमच्याकडे तक्रारी यायला पाहिजेत तितक्या त्या येत नाहीयेत. अजूनही त्यांचं प्रमाण कमी आहे आणि म्हणूनसाठी ग्राहकांचं जे शिक्षण व्हायला पाहिजे त्यांच्या हक्कांच्या बाबतीमधलं ते अजूनही प्रकर्षाने व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे किंवा ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जितकी जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये होईल तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तक्रारी वाढतील. हे तक्रारी वाढण्यासाठी म्हणून नाही सांगत, तर मूळ हेतू या कायद्याचा असा आहे की जो ग्राहक आहे तो बाजारामध्ये राजा झाला पाहिजे, म्हणजे त्याचं बाजारपेठेवरती नियंत्रण असलं पाहिजे. आपली ही चर्चा मसे साहेबांबरोबर अशीच चालू राहणार आहे, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. मसे साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जागतिकीकरणाच्या नंतर जे स्वरूप आलं ह्या तक्रारींचं त्या संदर्भात म्हणतो, पण ते प्रमाण वाढायला हवं होतं, तसं वाढलं नाही का जागतिकीकरणामध्ये? हा, ते जितक्या प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे तितकं होत नाही. अजूनही आपला ग्राहक पुष्कळशा प्रमाणामध्ये उदासीन असतो किंवा त्याची अन्याय सहन करण्याकडे प्रवृत्ती जी जुनीच आहे ती तशीच आहे. त्याच्याबद्दलची जागृती जेवढी पाहिजे तेवढी नाहीये. म्हणजे आता उदाहरण घेऊन जर सांगायचं झालं तर आपण सहज जरी दुकानामध्ये गेलो आणि आपल्याला डॉक्टरने सांगितलेल्या प्रिस्क्रिप्शनवरती की तुम्हाला ह्या 4 गोळ्या घ्यायच्या आहेत, तर आज मुंबईमध्ये दुकानामध्ये गेल्यानंतर तो म्हणतो की तुम्हाला पूर्ण 10 गोळ्याची स्ट्रीप घ्यायला पाहिजे. तो कापून द्यायला तयार नाही आणि मग नको असलेल्या 6 गोळ्या ह्या ग्राहकाला विकत घ्याव्या लागतात. तेव्हा हे जे कंपल्शन जे करतोय आहे की ह्या मी 10च्या खाली विकणार नाही, तुम्हाला पूर्ण स्ट्रीप घ्यायला पाहिजे, ही त्याची जी ट्रेड प्रॅक्टिस आहे ही चुकीची आहे आणि त्यासाठी तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. तो आपला मुकाटपणे त्या 10 गोळ्याची स्ट्रीप घेऊन जातो, 4 खातो आणि राहिलेल्या गोळ्या तशाच घरामध्ये टाकून राहतात. तेव्हा हे या पद्धतीने नको असलेला कंपनीचा सेल हा ग्राहकांच्या माथ्यावरती जो मारला जातो आहे आणि छोट्या छोट्या याच्यामधून फार मोठ्या प्रमाणावरती नफा कंपन्या कमवत आहेत. तर ही नको असलेली वस्तू सक्तीने घ्यायला लावण्याची पाळी ग्राहकावरती आणणं ही अनुचित प्रथा आहे आणि त्यासाठी ग्राहक पुढे यायला पाहिजे. किंवा आपण साधं गेलो की दुधाची पिशवी घ्यायला गेलो तर दुधाची पिशवी घेत असताना तो माणूस काय सांगतो, या पिशवीची किंमत इतकी आहे, परंतु मी फ्रीजमध्ये ठेवली त्याच्यासाठी तुम्ही मला 50 पैसे जास्त दिले पाहिजे किंवा रुपये जास्त दिला पाहिजे का तो मागतो. आणि आपण जर विचारलं तर तो म्हणतो फ्रीजिंग चार्जेस आहेत आणि आपण मुकाटपणे देतो. पण वास्तविक पाहता ज्या किमतीला ती पिशवी द्यायची जाहीर त्याच्यावरती नमूद केलेली आहे त्याच किमतीला ती त्याला मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी आग्रही राहायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर कोणी त्याच्याकडनं जास्त किंमत वसूल करायचा प्रयत्न केला तर त्याबद्दलची तक्रार करण्यासाठी तो पुढे यायला पाहिजे. हे होत नाहीये आज. आता आपल्याला एक उदाहरण देऊन सांगायचं झालं तर एका गरीब माणसाचं उदाहरण मला सांगता येईल की जो माझ्यासमोर उभा राहिला होता. त्याचं साधा उदाहरणाकडे जायच्या आधी तुम्ही जे आता उदाहरण दिलं गोळ्यांचं आणि औषधांचं, हे प्रत्येकाच्याच रोजच्या जीवनातल्या अनुभवाचाच एक भाग आहे. तसं प्रयोजन आहे की 6 गोळ्या घ्यायच्या किंवा 4 गोळ्या घ्यायच्या, 10 गोळ्यांची स्ट्रीप नाही घ्यायची, असं प्रयोजन आहे हे बऱ्याच लोकांना माहित नसतं. आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता तशी तक्रार करायची सोय आहे, तर ही तक्रार नेमकी कोणाकडे करतायत आणि कशी करता येते? नाही, ह्या गोळ्यांबद्दलची जी तक्रार करायची झाली तर ही 2 प्रकारे होऊ शकते.
म्हणजे तुम्हाला वैयक्तिक 6 गोळ्या जास्त घ्यायला लावल्या त्याबद्दल तुम्ही त्या वैयक्तिक तक्रार करू शकता आणि त्याची किंमत कमी असल्यामुळे ती जिल्हा ग्राहक मंचामध्ये जाईल. परंतु एखाद्याला असं वाटलं की ही सर्रास प्रथा चालू आहे आणि मीच एकटा याच्यामध्ये बाधित झालो असं नाही, तर असे समाजामधले पुष्कळ मोठा वर्ग आहे की त्याला सुद्धा या प्रथेचा त्रास होतो. तर तो त्या पद्धतीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपाची तक्रार सुद्धा करू शकतो. आणि मग अशी तक्रार जर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झाली तर त्याच्यामध्ये ज्या काही व्यापारी संघटना असतील किंवा मेडिकल असोसिएशनच्या संघटना असतील किंवा दुकानदारांचे असोसिएशन असेल त्यांच्या विरुद्धामध्ये जनरल ऑर्डर होऊ शकते. पण असं रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपामध्ये म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पण कंप्लेंट आजपर्यंत आलेली दिसत नाही किंवा वैयक्तिक स्वरूपामध्ये सुद्धा कंप्लेंट आलेली आजपर्यंत दिसत नाही. त्याचं एक कारण असं असेल की 4 गोळ्यांचे पैसे वाचवण्यासाठी जी तक्रार करायची आणि जे हेलपाटे घालायचे, वेळ वाया घालवायचा, त्याचीच किंमत जास्त असेल असा एक भ्रम लोकांमध्ये असू शकतो, अशी एक समज लोकांमध्ये असू. नाही, आता आपल्याकडे कसं आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हे फार जुनं प्रिन्सिपल आपण लोकांच्या मध्ये इतकं रुजवलेलं आहे. परंतु वास्तविक पाहता ते जे प्रिन्सिपल निर्माण झालं तो जुना एक जो कायदा होता, आपण ज्या दिवाणी न्याय प्रक्रियेमध्ये होतो, ह्या कायद्याचं मूळच हेतू आहे, याच्यातलं जे प्रोसिजर जे आहे म्हणजे काम करण्याची जी पद्धती आहे ती समरी पद्धती की ज्याला संक्षिप्त स्वरूपाची चौकशी असं म्हणता येईल, अशी चौकशीची पद्धत यामध्ये घालून दिलेली आहे. आणि त्यामुळे भली लांबलचक न्याय प्रक्रिया याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. तर त्यामुळे झटपट न्याय होण्यासाठी, त्वरित न्याय होण्यासाठी ही न्याय व्यवस्था दिलेली आहे. या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं, कारण या कायद्यातच तरतूद करण्यात आलेली आहे की 90 दिवसामध्ये शक्यतो निकाल करण्याचा प्रयत्न करावा. नाही सर, आणि 90 दिवसामध्ये जर निकाल होत नसेल तर त्याला उशीर का झाला ही उशिराची कारणं त्या आदेशामध्ये नमूद केली पाहिजेत, असं बंधन न्याय या मंचावरती किंवा राष्ट्रीय आयोगावरती किंवा राज्य आयोगावरती आहे. त्यामुळे कायद्याला हे तर निश्चितच अपेक्षित आहे की लवकरात लवकर न्याय होण्यासाठी आणि जुन्या एक दिवाणी प्रक्रिया ज्या होत्या त्याच्यामधून ग्राहकांची सुटका होण्यासाठी हे मंच निर्माण केलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर या ठिकाणी झटपट न्याय होण्याची फार मोठी शक्यता आहे आणि झालेली आहेत. चर्चा तशीच पुढे चालू राहील. प्रश्न आणखीन आपण घेऊ, पण त्याआधी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कामकाजाची माहिती करून देणारी एक चित्रफित आपण पाहूया. ग्राहक, बाजारपेठ, आर्थिक चलनवलन, व्यवसाय वृद्धी आणि आर्थिक प्रगतीला चालना देणारा महत्वाचा घटक. थोडक्यात म्हणायचं तर कोणत्याही बाजारपेठेचं अस्तित्व ग्राहकावरच अवलंबून असतं. अशा या ग्राहकाला कायद्याचं संरक्षण असावं, त्याची फसवणूक होऊ नये, ग्राहकाला पैशाच्या मोबदल्यात योग्य सेवा तसंच योग्य वस्तू मिळाव्यात आणि तसं न झाल्यास त्याला रीतसर दाद मागता यावी, यासाठी राज्य शासनानं 31 ऑक्टोबर 1989 रोजी मुंबईत महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना केली. ग्राहक तक्रार निवारण कार्याची वाढती व्याप्ती पाहता 2006 मध्ये नागपूर इथं तर 2007 मध्ये औरंगाबाद इथं या आयोगाच्या खंडपीठांची स्थापना करण्यात आली आहे. सद्यस्थितीत प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा ग्राहक मंच कार्यरत आहे. आपली फसवणूक झालेल्या रकमेनुसार ग्राहकाला ग्राहक न्याय मंचात तक्रार दाखल करता येते. तक्रार दाखल केल्यानंतर 90 दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढलं जातं. जिल्हा मंचात लागलेल्या निकालाविरोधात ग्राहकाला अपिलात जाण्याची मुभाही असते. जिल्हा ग्राहक मंचाच्या स्थापनेपासून आतापर्यंत 2,35,578 प्रकरणं या मंचाकडे दाखल झाली. त्यापैकी 2,17,522 प्रकरणं निकाली काढण्यात आली. तर राज्य आयोगात दाखल 27,856 अपिलांपैकी 21,884 प्रकरणं निकाली काढण्यात आली. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचं संगणकीकरणही करण्यात आलंय. राज्य आयोग, जिल्हा मंच यांच्या कामकाजाची पुढील तारीख, दैनंदिन रोजनामा यांच्या नोंदीसह निकालही www.confonet.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे. कामकाजात अधिक पारदर्शकता आणून ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाची वाटचाल सुरू आहे.
मग सर आपण ह्या ठराविक कालावधी टाइम बाउंड रिझल्ट निकाल जो द्यावा लागतो त्याबद्दल म्हणतात 90 दिवसांच्या आत द्यावा लागतो. त्यामध्ये किती हेअरिंगला सामोरं जावं लागतं ग्राहकाला, किती हेअरिंग त्याच्या समोर येतात? ते बऱ्याच वेळा अवलंबून असतं. परंतु न्याय प्रक्रिया जर एखाद्या मंचाने झटपट करायची जर ठरवली तर याच्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तर पहिल्या तारखेला या तक्रारीमध्ये तथ्य आहे का याचं एक परीक्षण करणं न्यायमंचाला जरुरीचं पडतं. आणि ते पाहिल्यानंतर किंवा त्याचं थोडंसं ऐकल्यानंतर असं जर वाटलं की या तक्रारीचं आपण अर्थ आहे निवारण करणं गरजेचं आहे तर मग आपण विरुद्ध पक्षकाराला नोटीस काढतो. तर ती नोटीस बजावण्यामध्ये पुष्कळ वेळेला वेळ जातो. तर तो वेळ कसा कमी करता येईल याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. कारण आजच्या घडीला आपण या नोटिसा पोस्टामार्फत पाठवतो आणि पोस्टामार्फत पाठवल्यानंतर जोपर्यंत तुमच्या रेकॉर्डवरती एक्नॉलेजमेंट येत नाही किंवा नोटीस सर्व्हिस झाली असं तो कंप्लेनंट ॲफिडेव्हिट दाखल करत नाही तोपर्यंत आपण पुढे सरकू शकत नाही. तर बऱ्याचशा कंप्लेंट्समध्ये जो होणारा उशीर आहे तो ह्या विरुद्ध बाजूला नोटीस बजावण्यामध्ये जो वेळ जातो प्रक्रियेमधला जो वेळ आहे तो त्याच्यामधला तो म्हणजे जास्त वेळ त्याच्यामध्ये जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की आणखीन वेळ घेण्याची एक जुनी पद्धत आपल्या इथे लागून गेलेली आहे. ती म्हणजे समोरचा माणूस आला की तो लगेच म्हणणं देत नाही, तो मुदती मागायचा प्रयत्न करतो. आणि मग जुन्या पद्धतीने काम करणारे जे वकील आहेत ट्रॅडिशनल पद्धतीने ते मग दिवाणी प्रक्रियेप्रमाणे 1, 2, 3, 4 किंवा जितक्या अधिकाधिक मुदती घेता येतील तितक्या मुदती घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु या कायद्यामध्येच तरतूद अशी आहे की जास्तीत जास्त किती मुदत द्यावी याचं बंधन सेक्शन 13 मध्ये घालून दिलेलं आहे. आणि न्यायमंचाने जर त्या कायदेशीर तरतुदीकडे जर पाहिलं आणि त्या याच्यामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये जर थोडंसं तारतम्य वापरलं तर तुम्ही लवकरात लवकर विरुद्ध पक्षाचं म्हणणं रेकॉर्डवरती आणू शकता. हे रेकॉर्डवरती आल्यानंतर फक्त नंतर राहतो पुराव्याचा भाग. तर त्या पुराव्याच्या भागामध्ये तुम्ही दोन्ही बाजूंना त्यांची ॲफिडेव्हिट दाखल करा म्हणून सांगू शकता आणि ॲफिडेव्हिट दाखल झाल्यानंतर केस निकालासाठी परिपूर्ण होते. तेव्हा या 3-4 स्टेजेसमध्ये ह्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. म्हणजे ज्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह गुड्सची तक्रार नाही त्याच्यामध्ये. पण आता एखाद्या याच्यामध्ये डिफेक्टिव्ह गुड्सची तक्रार आहे आणि तो डिफेक्ट तुम्ही आणि आम्ही नुसते साक्षी पुराव्याने करू शकत नाही तर मग कुठेतरी लॅबमध्ये तपासायला पाठवण्याची गरज आहे. तर मग कायद्याने असं तरतूद केलेली आहे की अशा ज्या वस्तू आहेत त्यांचे सॅम्पल्स घ्या आणि मग शासनाने ज्या अप्रूव्ह केलेल्या लॅबोरेटरीज आहेत त्यांच्याकडे ते पाठवा आणि त्या लॅबोरेटरीजने 2 ते 3 महिन्यामध्ये तो रिपोर्ट दाखल करावा आणि तो रिपोर्ट आल्यानंतर उभय पक्षाचं म्हणणं ऐकून त्याचा निर्णय करावा अशी तरतूद आहे. अशा प्रकरणामध्ये थोडा उशीर होतो. मग पण थोडा एखाद्या वेळेला लॅबमधनं रिपोर्ट यायला जर उशीर लागला तर मग आपल्या मंचाच्या हातात काहीच राहत नाही ना. तर त्यासाठी कदाचित एखाद्या वेळेला उशीर होऊ शकतो. परंतु अन्यथा जर मंच जागृत असेल आणि त्याचं जर फॉलोअप व्यवस्थित ठेवलेलं असेल तर मात्र कंप्लेंटचं लवकर निराकरण होऊ शकतं. MRPच्या वर जास्त पैसे घेण्याचे आपण मगाशी एक उदाहरण देत होता दुधाच्या पिशव्यांच्या बाबतीत आपण म्हणत होता. तर कशा असतात ह्या अडचणी आणि तक्रारी? नाही, एक गोष्ट आहे की जी काही मॅक्झिमम प्राइस किंवा त्याला मॅक्झिमम प्राइस कोट केलेली असते त्या केलेल्या प्राइसच्या पेक्षा तुम्ही जास्त पैसे घेऊ शकत नाही. म्हणजे बाजारामध्ये ते कोणी जर घेतले तर त्याच्या विरुद्ध तक्रार होऊ शकते, त्याचं निवारण होऊ शकतं. मग आपण एक उदाहरण ते दुसरं उदाहरण मी जे देत होतो तर ते माझ्यासमोर एक अगदी सामान्य गरीब माणूस येऊन उभा राहिला आणि त्याचं ते अपील होतं. त्याचं अपील काय होतं आणि विशेषतः म्हणजे तो ज्या वेळेला आला माझ्याकडे त्यावेळेला खालच्या मंचाने त्याच्या बाजूने निकाल झालेला होता. तेव्हा मी म्हटलं तुझ्या बाजूने निकाल झाला असताना तू कशासाठी अपील करतो आहेस असं. तर त्याने मला सांगितलं की साहेब म्हणजे माझा निकाल झाला आणि मला जे काही पैसे मिळायचे ते मिळालेले आहेत. परंतु त्या केसमध्ये जी घटना होती ती सातार ते वाठार हे जो रेल्वेचा प्रवास होता या प्रवासामध्ये रेल्वेकडनं काहीतरी 1 का 2 रुपये जास्त घेतले जात होते आणि ते 2 रुपये रेल्वेला घेण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांनी ती कंप्लेंट केलेली होती. तर त्याने जेवढा प्रवास केला तेवढे पैसे त्याला दिलेले होते.
परंतु त्याचं तो अपिलामध्ये का आला, तर तो म्हणे माझ्यासारख्या अनेक लोकांनी प्रवास केले, मुळात तिकिटाची किंमत जी आहे ती जास्त घेतली जाते, ती जास्त कमी करण्यात यावी. नाही ती कमी करण्यात यावी आणि माझ्यासारख्या लोकांच्याकडनं जे रेल्वेने पैसे वसूल केले आहेत ते सगळे पैसे रेल्वेकडनं वसूल करा. ते मला दिले नाही तरी चालतील, परंतु त्याचा सामाजिक काहीतरी उपयोग करा, पण रेल्वेला मात्र ते ठेवू नका, एवढ्यासाठी माझं अपील आहे. असं म्हणजे हा एक सामान्य माणूस होता. तो मला एवढं सुद्धा म्हणला की लोक मला म्हणतात हा वेडा, मी वेडा आहे, परंतु मी वेडा, त्यांचं तरीच म्हटलं असलं तर मी सार्वजनिक हितासाठी करतो. अशा पद्धतीने जोपर्यंत जागरूक होऊन ग्राहक उभा राहत नाही तोपर्यंत ही चळवळ पुढे चालणार नाही. ह्या प्रकरणात निकाल काय होता? मग त्यांनी त्याचं जे म्हणणं होतं ते रास्त होतं, पण तशा प्रकारे रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने पूर्वलक्षी त्याला इफेक्ट देऊन ते वसूल करता येतं का? किंवा ह्या केसमध्ये म्हणून आम्ही त्याची आता अपील दाखल करून घेतलेलं आहे. रेल्वेला नोटीस काढलेली आहे की आता बाकीच्या गोष्टी काय करता, तुम्ही जर हे ऍक्सेप्ट केलेलं आहे, रेल्वेने काही अपील केलेलं नाही आणि तुम्हाला जर किंमत जास्त घेतली, जर ऍक्सेप्ट असेल तर हे 10-15 रुपयाचं म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करता, पण मग किती प्रवासी गेले आणि मग त्यांचे पैसे का नाही तुम्ही देत? मग त्याच्यामधून कदाचित उद्या काय होईल सांगता येत नाही, पण जर समजा हे निकाल त्याच्यासारखा झाला तर कदाचित ग्राहकांच्यासाठी एखादा फंड उपयोगी येईल, रेल्वेकडनं काढता येईल. आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशा प्रकारच्या तक्रारींचं असतं? म्हणजे कोणत्या प्रकारच्या नेमक्या तक्रारी असतात? सेवांबद्दल असतात, उत्पादनांबद्दल असतात? सेवांबद्दल असतात, उत्पादनाबद्दल असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या तक्रारी असतात त्या फ्लॅट परचेस किंवा बिल्डर्स यांच्या विषयीच्या असतात. तर त्यामुळे सेवांच्या बद्दल आहेत, विमान सेवांच्या बद्दल आहेत, त्यानंतर बँकिंग बद्दलच्या आहेत, आणि मग हे घेतलेले कॉम्प्युटर्स डिफेक्टिव्ह निघाले, वस्तू डिफेक्टिव्ह निघाल्या, त्याच्याबद्दलचे सुद्धा आहेत ना. किंवा मी कापड घेतलं, कापड पॅन्ट शिवली परंतु नंतर ते विरलेलं नाही, कापड विरलं, तर अशा पण तक्रारी आलेल्या आहेत. आणि मोबाईल वापरणाऱ्यांची आणि एकूणच मोबाईलच्या बाजारपेठेचं आवाका पण खूप मोठा वाटेल. मोबाईलच्या बाबतीतल्या तक्रारी पण मोठ्या प्रमाणात येत असते. नाही, मोबाईल हँडसेट डिफेक्टिव्ह होता याच्याबद्दलच्या तक्रारीची संख्या कमी आहे, पण ते मोबाईलची बिलं वगैरे जी आहेत किंवा डिस्कनेक्शन्स वगैरे जे कंपनीने केलेली आहेत त्यांच्याबद्दलच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत. आणि ह्या बाबतीत जेव्हा कंपन्यांना शिक्षा होते किंवा त्यांना जो फाईन होतो तर तो कशा प्रकारचा असतो? फाईन होतो असं नाहीये, त्याच्यामध्ये जी काही नुकसान भरपाई झालेली असते ती नुकसान भरपाई म्हणजे एकतर बिल जर एक्सेस झालेलं असेल किंवा अवाजवी बिल असेल किंवा त्याची सेवा डिस्कनेक्ट केल्यामुळे त्याचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि मग ती साधारणतः माणसाचं स्टेटस, त्याचा होणारा उपयोग आणि किती अंदाजित नुकसान झालं असेल या गोष्टीचा विचार करून आपण त्याला ते देतो. हो, पण एखादं उदाहरणासहित की जास्तीत जास्त किती असं नुकसान भरपाई दिली गेली आहे? कारण हा सर्वव्यापी प्रश्न बनत चाललाय. नाही, याच्यामध्ये जसं बिलाचं असेल तसं त्या प्रमाणामध्ये असतं ते. म्हणजे असं क्वांटम असं सांगता येणार नाही की इतकीच करता येईल किंवा अशी स्ट्रेट जॅकेट टेस्ट अशी नाही की इतके क्वांटम केलं पाहिजे म्हणून साठी. परंतु आपण त्याच्यामध्ये नुकसान भरपाई देतो, इव्हन मेंटल हॅरॅसमेंटचे पैसे पण देतो. म्हणजे हेलपाटे मारावं लागले किंवा हे करावं लागलं किंवा त्या कंप्लेंटचा कॉस्ट खर्च झाला तो कॉस्ट खर्चही देतो आपण त्यांना. ही चर्चा अशी सुरू राहील, त्याआधी एक घेऊया छोटीशी विश्रांती. नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. साहेब, ह्या कायद्याची व्याप्ती जी आहे ती कोणत्या प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे येतील, कोणत्या प्रकारच्या तक्रारी ह्या सिव्हिल कोर्टात जातील किंवा उच्च न्यायालयात जातील, ह्या बाबतीत एक थोडासा संभ्रम असू शकतो ग्राहकांमध्ये. नाही, यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हा जो कायदा आहे यांनी पूर्वीचे जे कोणते कायदे होते ते कुठल्या पद्धतीने बाधित केलेले नाही आहेत. परंतु या कायद्यामधले जे काही रेमेडीज दिलेले आहेत किंवा ते मूळचे अस्तित्वात असलेल्या ज्या रेमेडीज आहेत त्याच्याबरोबर ह्या ऍडिशनल आहेत आणि तशी तरतूद सेक्शन 3 मध्ये केलेली आहे. त्यामुळे ग्राहक मंचामध्ये जेवढ्या सगळ्या तक्रारी होतात ह्या सगळ्याही तक्रारी दिवाणी कोर्टामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या किंवा कोऑपरेटिव्ह असतील तर कोऑपरेटिव्ह मध्ये किंवा
पोस्टलचे असतील तर पोस्टाच्या जे काही फोरम्स असतील किंवा रेल्वे ट्रायब्युनल्स असतील तिकडे होऊ शकतात. परंतु त्या ठिकाणी होणारा जो कालापव्यय आहे त्याच्यातून आपली जर सुटका व्हावी असं वाटत असेल आणि झटपट न्याय व्हावा असं वाटत असेल तर ही पण त्याच्यासाठी रेमेडी दिलेली आहे कंझ्युमर्सच्या ग्राहकासाठी. या दोन्ही पैकी ज्या त्याला कोणती निवडायची हा स्वातंत्र्य त्याला आहे. फक्त एकच आहे की एकदा जर निवडली रेमेडी निवडली तर त्याला दोन्ही एका वेळेला करता येणार नाहीत. एकच कोणती तरी त्याच्यासाठी उपलब्ध असेल. त्याच्यात दुसराही एक प्रश्न आहे की कंझ्युमर कोर्टमध्ये आल्यानंतर जर एखादं प्रकरण खूप क्लिष्ट आहे की जे संक्षिप्त चौकशीच्या मार्गामधून तुम्ही संपवू शकत नाही किंवा संपवणं शक्य नाहीये अशाही वेळेला तुम्ही कंझ्युमर मधनं कंप्लेंट काढून परत दिवाणी कोर्टामध्ये किंवा योग्य त्या कोर्टामध्ये जाऊ शकता. अशा वेळी आपण पण ती केस इतरत्र वर्ग करत असा नाही, आपण त्याला परवानगी देतो की तुला जायचं असेल तर तिकडे तू रेग्युलर कोर्टामध्ये जा म्हणून साठी आणि तशी त्याची तरतूद आपण करतो. परंतु ज्या छोट्या केसेस आहेत की ज्याचा निपटारा झटकन होऊ शकतो त्या मात्र आपण ग्राहकाच्या या मंचामध्ये संपवू शकतो. कायद्याच्या व्यापकतेबद्दल आपण बोलतोय. आता कांद्याचे भाव खूप वाढलेले आहेत आणि ग्राहकांमध्ये खूप तक्रारीचा असा सूर आहे की हे साठेबाजांमुळे होते. म्हणजे शेतकऱ्यांनाही पुरेसा पैसा मिळत नाही, ग्राहकांनाही खूप मोठ्या प्रमाणावर पैसा द्यावा लागतो. हे जे साठेबाजांचं जे प्रकरण आहे तर त्याच्या विरोधात आपल्याकडे तक्रार करता येते का? त्याबद्दलही आमच्याकडे तक्रार होऊ शकेल असं माझं प्रथमदर्शनी मत आहे. कारण की जर साठेबाजीचा हेतू हे बाजारामध्ये शॉर्टेज निर्माण करून किंमत वाढवणं, कृत्रिमरित्या किमती वाढवणं आणि त्यामुळे ग्राहकावरती परिणाम करणं जर असेल तर त्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये तक्रार होऊ शकते. ती साठेबाजाच्या विरुद्ध होऊ शकते आणि पण त्यासाठी अजूनपर्यंत कोणी अशी कंप्लेंट केलेली नाही, तक्रार केलेली नाही. म्हणजे कांद्याचेच काय पण कुठल्याही वस्तूची जर होर्डिंग केलेलं असेल म्हणजे साठेबाजी केलेली असेल आणि त्या साठेबाजीचा हेतू मार्केटमधल्या किमती वाढवणं आणि नफा कमवणं हे जर असेल तर त्यासाठी ग्राहक तक्रार होऊ शकेल. पण उदासीनता आहे ग्राहकांमध्ये, अशा प्रकारची तक्रार आपण म्हणते की आतापर्यंत आपल्याकडे आली. उदासीनता म्हणण्यापेक्षा काही वेळेला जागरूकता नाही आणि ज्या संघटना आहेत कंझ्युमरसाठी काम करणाऱ्या ते त्या दृष्टीने अजून त्याच्याकडे पाहत नाहीत असं मला वाटतं. आणखीन एक जे जनसामान्यांची थेट जोडले गेलेलं उदाहरण आहे ते मोटरमनच्या संपाचं आहे. की काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं मुंबईत अचानक मोटरमननी संप केला आणि अक्षरशः हजारो आणि लाखो प्रवाशांना मुंबईकरांना वेटीला धरलं गेलं. तर त्या बाबतीत पण आपल्याकडे तक्रार करता येते का? हो, माझं तर मत आहे की त्या रेल्वेने प्रवास करणारा हा प्रत्येक ग्राहक आहे. आपल्याकडे तर मुंबईमध्ये सगळ्यांच्याकडे पास असतात काढलेले. तेव्हा ज्याच्यामध्ये तुम्ही अगोदरच सगळं ग्राहक म्हणून तुम्हाला मान्य झालेलं आहे अशा प्रत्येक ग्राहकाची ती त्या दिवशी अडचण झाली आणि रेल्वेने सेवा म्हणजे एकदा तुमच्याकडनं मूल्य घेतल्यानंतर दाम घेतल्यानंतर ती सेवा तुम्हाला पुरवणं ही रेल्वेची जबाबदारी होती. आणि यामध्ये जर त्यांचा सेवक वर्ग जर अडचण निर्माण करत असेल तर त्या रेल्वेच्या विरुद्ध आणि त्या सेवक वर्गाच्या विरुद्ध योग्य अशी दाद तुम्हाला ग्राहक म्हणून मागताच आली असती. त्यासाठी मात्र आमच्या ग्राहक मंचामध्ये कोणी तक्रार केलेली दिसून येत नाही. हो, किंवा त्या एका दिवसापुरतं मोटरमनचा संप जो झाला त्या एका दिवसापुरता त्या प्रवाशांनी इतरत्र जाऊन प्रवास केला म्हणजे त्या दिवशी रेल्वेची सेवा वापरली गेली नाही. तर त्या एका दिवसापुरतं जे भाडं त्यांनी पासाच्या माध्यमातून भरलेलं आहे तर त्याचं कॉम्पेन्सेशन त्याच्या नुकसान भरपाईसाठी सुद्धा तो ग्राहक आमच्याकडे येऊ शकतो. म्हणजे वैयक्तिक स्वरूपाचं झालेलं जे नुकसान असेल त्या नुकसानीसाठी सुद्धा तो ग्राहक आमच्याकडे येऊ शकतो. आणि हे नुसतं रेल्वेच्याच बाबतीमध्ये घडू शकतं असं नाही, हे विमान सेवेच्या बाबतीमध्ये घडू शकतं. आता माझ्याकडे एक विमान सेवेची केस होती की त्याच्यामध्ये त्यांनी पुण्यावरनं तिकीटं बुक केली होती इंटरनेटच्या माध्यमामधनं आणि वडोदरापासून ते पुण्याला त्यांच्या मुलीला प्रवास करायचा होता. तिच्याबरोबर छोटी मुलगी होती, तान्हं बाळ होतं. तेव्हा ज्या विमानाने प्रवास करायचा होता ते विमान ऐन वेळेला त्या कंपनीने कॅन्सल केलं आणि त्यानं सांगितलं की हे तुम्हाला आता वडोदरा ते दिल्ली जायचं आणि दिल्ली ते पुणे जायचं. तर त्या लहान मूल असल्यामुळे असा प्रवास करणं शक्य नसल्यामुळे त्या ग्राहकाने विनंती केली की असा प्रवास आम्हाला शक्य नाहीये तर तुमच्या कंपनीचं विमान नसेल तर वडोदऱ्यावरनं येणारं पुण्याला येणारं दुसऱ्या कंपनीचं विमान असेल त्याचं तिकीट आम्हाला बुक करून द्या.
तेही बुक करण्यामध्ये त्यांनी नेहमीच्या त्यांच्या तिकिटापेक्षा 1,000 रुपये जास्त मागितले. ते त्या ग्राहकाने दिले नाहीत आणि त्यांनी मग स्वतंत्ररित्या तिकीट बुक केलं, त्याला 1,000 रुपये कमी पडले आणि त्यांनी तो प्रवास केला. पण हे सगळं झाल्यानंतर त्यांच्याबद्दलची जी कंझ्युमर कंप्लेंट झाली की ह्या पद्धतीने मी 1 महिना तिकीट आधी बुक केलं असताना आणि ऐनवेळेला माझे हे सगळे प्रवासाचं शेड्यूल यांनी डिस्टर्ब केलं आणि अशा पद्धतीचा त्रास झाला आणि इतकं नुकसान झालं, तर ती कंप्लेंट आम्ही अलाव केली आणि त्याबद्दलची त्यांना नुकसान भरपाई दिली आणि एक्स्ट्रा चार्जेस डिमांड करण्याची जी त्यांनी प्रवृत्ती केली त्याबद्दल सुद्धा त्यांच्यावरती कॉस्ट पण बसवली. ह्या नेमक्या केसमध्ये किती दंड झाला होता त्या विमान कंपनीला? ते आता आकडा माझ्या लक्षात नाही राहिलेला, परंतु मी घटना ही महत्वाची सांगू इच्छितो की ऐन वेळेला जर तुम्हाला ग्राहकाला तुम्ही अडचणीमध्ये पाडलं आणि त्याच्यामुळे त्याला जर काही त्रास झाला तर त्याच्याबद्दलची नुकसान भरपाईसाठी तुम्ही विमान कंपनीच्या विरुद्ध उभं राहू शकता आणि त्या सेवा ज्या त्यांनी डिस्टर्ब केल्या किंवा दिल्या नाहीत किंवा विड्रॉ केल्या त्याबद्दल तुम्ही दाद मागू शकता. म्हणजे असं हे याच्याबद्दल म्हणजे हे किंवा तुमचं विमानामध्ये सामान हरवलं जातं की आपण प्रवास करतो आणि आपलं नंतर आपलं सामान येतच नाही, ते दुसरीकडेच जातं किंवा आहे त्या ठिकाणीच राहतं आणि नंतर त्याची नुकसान भरपाई मागण्यासाठी आपल्याला तो अर्ज करता येतो आणि त्या अशा नुकसान भरपाईच आपण कायद्याच्या चौकटीमध्ये दिलेल्या आहेत. फक्त याच्यामध्ये काय होतं पुष्कळ वेळेला की आपल्या सामानामध्ये जर व्हॅल्युएबल गोष्टी असतील तर त्याचं आपण डिक्लेरेशन करत नाही आणि त्याचा योग्य तो इन्शुरन्स करत नाही आणि असं न केल्यामुळे मग कधी कॅरियर्स ऍक्ट प्रमाणे तुमच्या वजनाच्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे दिले जातात. तेव्हा ग्राहकांनी एक तर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो आणि आपल्या बॅगमध्ये व्हॅल्युएबल गोष्टी असतील तर त्याचं डिक्लेरेशन करावं, त्याचं योग्य तो इन्शुरन्स ठरावा, म्हणजे मग नंतर ज्या वेळेला हे वाद सुरू होतात त्यावेळेला ह्या वस्तू होत्या की नाही होतो याच्याबद्दलचा वाद निर्माण होत नाही. पुष्कळ वेळेला लोकांच्याकडे पावत्या सुद्धा नसतात. समजा फॉरेनला गेलात तुम्ही परचेस केल्या वस्तू तर त्या वस्तूच्या पावत्या तर असल्या पाहिजेत ना तुमच्याकडे, कारण मग ज्या वेळेला तुम्ही इथे येता त्यावेळेला त्याच्यावरचा टॅक्स वगैरे भरला ह्या सगळ्या गोष्टी होतात. सामान हरवलं तर त्याचं डिक्लेरेशन असेल तर ते हरवलं असं धरता येईल. पुष्कळ वेळेला हे पुरावे नसतात, परंतु जर सगळे पुरावे असतील तर आपण हरवलेल्या सामानाची पूर्ण नुकसान भरपाई देऊ शकतो. वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी जास्त असतात असं आपण म्हणत, ते वैयक्तिक स्वरूपाच्या सामाजिक व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीने पण तक्रारी यायला हव्यात. हो, त्या तक्रारींची संख्या माझ्या दृष्टीने म्हणजे ज्याला आम्ही प्रातिनिधिक स्वरूपाचं कंप्लेंट्स म्हणतो त्यांची संख्या अजूनही कमी आहे. तर त्यांची संख्या वाढायला पाहिजे. त्या संख्येमध्ये जास्तीत जास्त करून एनजीओजने त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. किंवा असं कधी वाटतं की शासनाने महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. हे मला असं वाटायचं कारण असं आहे की कायद्यामध्ये कंप्लेनंटची जी डेफिनेशन दिली एक व्याख्या दिलेली आहे तर त्या व्याख्येमध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांना कंप्लेनंट म्हणून दाखवलेलं आहे. तेव्हा यांनी कोणाच्यासाठी तरी स्वतःसाठी किंवा प्रातिनिधिक स्वरूपाच्या या दोन्ही प्रकारच्या कंप्लेंट्स हे दोन्ही सरकार करू शकतात. परंतु माझ्या माहितीमध्ये आतापर्यंत एकच कंप्लेंट झालेली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आयोगाच्या समोर जी केलेली कंप्लेंट आहे शेतकरी विम्याच्या बाबतीमध्ये तेवढी एकच कंप्लेंट मला दिसते की जी शासनाने केलेली आहे. इतर ठिकाणचं मला माहित नाही, पण आमच्या स्टेट कमिशनमध्ये शासनामार्फत अगर सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत कोणती कंप्लेंट दाखल झालेली नाहीये गेल्या 25 वर्षामध्ये. म्हणजे जिथे शासनाकडून तक्रारी अपेक्षित आहे तिथेच त्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्यामुळे एनजीओनी याच्यामध्ये सक्रिय असण्याचं प्रमाण तर नगण्यच आहे. नगण्य आहे, पण ते वाढायला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे की कंझ्युमरचं शिक्षण आणि कंझ्युमरचा प्रचार हे जर एनजीओचं हेतू असेल तर असे प्रातिनिधिक स्वरूपाचे मुद्दे उचलून त्याच्यासाठी कंझ्युमर कंप्लेंट्स करणं हे सुद्धा एनजीओजनी करायला पाहिजे. ते जेवढ्या मोठ्या, कारण पुष्कळ वेळेला काय असतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं मगाशी मी सांगितलं मेडिसिनचं किंवा दुधाचं वगैरे, याच्यासाठी व्यक्तिगत माणूस तयार होत नाही. माझा वेळ का देऊ किंवा त्याला वेळ नसतो. पण एनजीओज असे इश्यूज उचलून त्याच्यासाठी कार्यरत होऊ शकतात की ज्याच्यामधनं मग फार मोठ्या समाजाला रिलीफ मिळू शकतो. पण शहरी भागात तरी ही जागरूकता आहे असा अनुभव आहे का आपला?
शहरी भागात बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर एनजीओ सामाजिक संस्था कार्यरत नाही, असतात. शहरी भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये एनजीओ काम करतायत आणि चांगलं काम करतायत. तर परंतु अजूनही ते वैयक्तिक स्वरूपाच्या पलीकडे जाऊन ज्याला क्लास लिटिगेशन व्हायला पाहिजे ते मला कमी दिसतंय. ते मोठ्या प्रमाणात तेवढ्या होत नाही. हा, म्हणजे ती जेवढी कायद्याची व्याप्ती आहे हो. ती पूर्णपणे कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदींचा फायदा समाजाच्या दृष्टीने जेवढा घ्यायला पाहिजे तेवढा अजून घेतला जात नाही. माझ्या दृष्टीने कायदा खूप व्यापक आहे, खूप लांबपर्यंत आपण लोकांना न्याय देऊ शकतो. म्हणजे दूरपर्यंत कायद्याचे हात आहेत आणि तिथपर्यंत ते वापरले गेले पाहिजेत. त्यासाठी समाजाने त्याचा उपयोग करायला पाहिजे. तो कमी होतोय असं. आयोगाने स्वेच्छेने किंवा सुमोटो ज्याला म्हणतात त्या स्वेच्छेने काही तक्रारी दाखल करून घेतल्या किंवा कोणत्या तक्रारींची किंवा नाही, आमची अडचण कशी, आता मी इतके सगळे इश्यू प्रश्न सांगतो तर हे प्रश्न आम्ही स्वतः का नाही उचलत असं कधी असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पण आता कसं आहे की आमची निर्मिती जी झालेली आहे ती कायद्याने झालेली आहे, म्हणजे त्या कायद्याच्या अंतर्गत झालेली आहे. म्हणजे हे सगळे मंच आणि ज्याला इनहरंट पॉवर म्हणतात ती इनहरंट पॉवर आमच्याकडे नाही. म्हणजे जशी हायकोर्टकडे आहे इनहरंट पॉवर, हायकोर्टाला इनहरंट पॉवर आहे. एखादे कुणी काही जरी केलं नाही आणि हायकोर्टाला स्वतःला वाटलं की हा इश्यू विचार करण्यासारखा आहे तर ते हायकोर्ट उचलू शकतं. तर तशा पद्धतीची पॉवर आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही ते उचलू शकत नाही. आमच्याकडे कंप्लेंटच आली पाहिजे. हा, उद्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून जर अशा आम्हाला स्वतःला दखल घेण्याचे अधिकार जर दिले तर मग आम्ही निश्चित स्वरूपात ते करू शकतो. पण जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होऊन दखल घेण्याचे अधिकार न्याय मंचाकडे, कंझ्युमरच्या मंचाकडे येत नाहीत तोपर्यंत कंझ्युमर मंचाला स्वतःहून ते करता येणार नाही. कोणीतरी ते समोरच आणावं लागेल. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात जाण्याच्या आधी एक घेऊया छोटीशी विश्रांती. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मसे पण आपण विचारणार आहोत की हे सगळ्या ज्या कामकाजाचा आपण संगणीकरणाचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे की त्या तक्रारकर्त्याला आपल्याकडे पर्सनली यावं लागू नये म्हणून, तर ते काय प्रकारचं आहे? नाही, आता याच्यामध्ये कसं आहे की पूर्णपणे आमच्या कामकाजाची पारदर्शकता असावी म्हणूनसाठी हा संगणीकरणाचा भाग महत्वाचा आहे. तर आजच्या घडीला आपण असं पाहाल की आम्ही एक आठवड्याचा पूर्ण जो बोर्ड असतो तो इंटरनेटवरती पब्लिश करतो. म्हणजे प्रत्येक शुक्रवारी पुढच्या सोमवारपासून तर पुढच्या शुक्रवार किंवा शनिवारपर्यंतचा बोर्ड हा आपणाला इंटरनेटवरती उपलब्ध असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या दिवशी तारीख संपते, म्हणजे आता बोर्ड पब्लिश झाला पण तू सोमवारी कामकाज संपलं तर कामकाज संपल्यानंतर त्या दिवशी जेवढ्या केसेस होत्या त्याच्यामध्ये तारखा दिल्या जातात किंवा काही केसेसचे निकाल झाले जातात. तर त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला परत आम्ही पुढच्या दिलेल्या तारखा सुद्धा त्या इंटरनेटच्या बोर्डवरती भरतो. आणि जिथे केस डिस्पोज ऑफ झाली असेल त्याचं पूर्ण निकाल जर तिथे इंटरनेटवर लिहिणं शक्य नसलं तरी परंतु केस डिस्पोज्ड ऑफ इतकं तरी आम्ही त्या ठिकाणी नमूद करतो. हे ईमेलद्वारे वकिलांना किंवा पक्षकारांना नोटीस देण्याचं पण काम सुरू केलंय आपण, त्यामुळे वेळेची पण बचत होत असेल. नाही, आता मगाशी आपलं पोस्टाच्या मार्फत होणारा विलंबाचा विचार करता पर्यायी काय झटपट करता येईल याच्यासाठी विचार आम्ही करत होतो. आणि जे काही कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे म्हणजे सर्व्हिस ऑफ नोटीसची, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की पोस्ट वगैरे ह्या मशिनरी वापरा, परंतु त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यमं जर उपलब्ध असतील फॅक्स सारखी वगैरे तर त्यामार्फत सुद्धा तुम्ही नोटीस सर्व्ह करू शकता. नॅशनल कमिशनने सुद्धा सांगितलं की तुम्ही आता कॉम्प्युटरायझेशनच्या सिस्टीम मधनं सुद्धा जर काही करू शकत असाल आणि त्याच्यासाठी काम पुढे नेऊ शकत असाल तर त्यासाठी प्रयत्नशील राहा. तर त्यामुळे ईमेल मार्फत सर्व्ह झालेल्या नोटिसेस ह्या सुद्धा आता या इथून पुढे ग्राह्य धरल्या जातील. फक्त त्यासाठी महत्वाची गोष्ट काय की कंप्लेंटंटनी अपोनंटचा ईमेल ऍड्रेस तरी दिला पाहिजे किंवा अपोनंटनी स्वतःहून हजर झाल्यानंतर त्याचा स्वतःचा ईमेल ऍड्रेस दिला पाहिजे. कंप्लेनंटला स्वतःचा ईमेल ऍड्रेस असेल तर त्याने तो दिला पाहिजे. किंवा त्या केसमध्ये वकील असतील त्या वकिलांनी त्यांचे ईमेल ऍड्रेसेस दिले पाहिजे. म्हणजे सर्व्हिस ऑफ नोटीससाठी उपयोग होतो किंवा एखाद्या केस अनडेटेड पडलेली असेल आणि ती अनडेटेड केस जर पुन्हा बोर्डावरती घ्यायची असेल तो पोस्टाने त्यांना कळवण्यामध्ये जो वेळ जातो त्याच्याऐवजी त्यांचे जर ईमेल ऍड्रेस आमच्याकडे असतील तर आम्ही त्यांना ती तारीख झटपट कळवून
त्या केस निकालासाठी घेऊ शकतो. संगणकीकरणाचं काम तर सुरू झालंय. ऑनलाईन तक्रारींच्या संदर्भात की हा प्रश्न महत्वाचा आहे की ऑनलाईन तक्रारी करण्याची स्टेज, ऑनलाईन तक्रार अजून करण्याची सोय आपल्याकडे नाहीये, तर तशा पद्धतीने काही प्रयत्न आयोगाकडून होत आहेत का? नाही, आता पहिला स्टेप म्हणून आम्ही जे काही जुन्या केसेस आहेत आणि आता नव्या केसेस आहेत याचं सगळ्याचं संगणकीकरण करून आहे या कॉन्फिडंटमध्ये ते पूर्ण करणार आहोत. हे एकदा पूर्ण होत आलं किंवा झालं की मग नेक्स्ट स्टेप जी आहे आम्हाला करायची त्याच्यामध्ये आम्हाला ई कमिशन्स करण्याचा उद्देश आहे की जेणेकरून जसे ई कोर्स झालेले आहेत तसे ई कमिशन जर झालं तर त्या माध्यमामधून मग तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट पाठवू शकाल, ऑनलाईन कंप्लेंटचं उत्तर पाठवू शकाल आणि कदाचित ऑनलाईन हिअरिंग सुद्धा आम्ही तुमचं घेऊ शकू, निकालही आम्ही ऑनलाईन करू शकू. पण त्या स्टेज पर्यंत जायला थोडा वेळ लागेल. पण आमच्या समोर तो प्रोग्राम आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, पण स्टेप बाय स्टेप तिथपर्यंत जाणार आहोत. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस.बी. म्हसे साहेब आपल्याकडे आले आणि त्यांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती जी ग्राहकांना भविष्यात त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी उपयोगी पडेल अशी उपयुक्त माहिती त्यांनी आपल्याला दिली. सह्याद्री वाहिनी आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपवतो.